नमस्कार मंडळी, मी आहे भाग्यश्री आणि मी राहते नागपूरला. तर माझ्यासोबत काल एक गंमतच झाली आणि ती कोणती गंमत आहे तुम्हाला मी नक्की सांगणार. तर आता तुम्हाला माहितीच आहे की उन्हाळा सुरू झालाय आणि खूप गरम होतं. तर आम्ही काल कूलर लावलं होतं, त्याला व्यवस्थित साफ केलं, सगळं पाणी वगैरे भरलं आणि नंतर माहिती झालं की त्यातली मोटारच खराब झालेली आहे. तर ती अशी गंमत होती. आणि गाईज, या दोन मी बॅग न्यू घेतल्या आहे. तर कशा आहे मला कमेंट मध्ये नक्की सांगा. मग मी क्लिनिकला जायला रेडी होत होते. बाहेरचं इतकं ऊन बघून मला सनस्क्रीन लावणं खरंच खूप गरजेचं आहे. तुम्ही पण नक्की लावा. मग मी टिफिन वगैरे घेतला आणि निघाले क्लिनिकला जायला. तर आज मी बस किंवा ऑटोने नाही जात आहे. माझी आज फ्रेंड मला घ्यायला येणार आहे. मी तिचीच वाट बघत होते. तिथे वाट बघता बघताच माझ्या समोरून दोन बस गेला. जेव्हा मला गरज असते तेव्हा मला मिळत नाही आणि जेव्हा गरज नसते तेव्हा मला भरभरून मिळतं. मग काही वेळात ती आली होती. आम्ही दोघी मग क्लिनिकला पोहोचलो आणि इथे खूप दिवसानंतर आयुषी आली होती क्लिनिक मध्ये. ती सुट्ट्यांवर होती होळीसाठी. मग जेव्हा ती आली, तिचे व्हिडिओज वगैरे बघितले, तिचे केस आणि तिची तुळशीमार पूर्ण पिंक पिंक झाली. इतकी भयंकर ती होळी खेळली होती. मग व्हिडिओज बघत बघत मी ते पोहायचा नाश्ता करून घेतला आणि सायंकाळला ताई भाऊजी सोबत मी गेले होते गणेश टेकडी गणपती बाप्पाच्या दर्शनासाठी. आमचं असं काही ठरलेलं नव्हतं की आज आम्ही मंदिरात जाऊ. आमचं सगळं वेळेवर ठरलं. मग आम्ही आतमध्ये गेलो. मंदिरात पाऊल ठेवताच एक वेगळीच शांती आणि पॉझिटिव्हिटी फील झाली. मग आम्ही सगळ्यात देवाचे दर्शन घेतले आणि नशिबाने आज आम्हाला बाप्पाची आरती सुद्धा करायला मिळाली. बाप्पाचं दर्शन घेतलं आणि मनाला एक वेगळीच शांती मिळाली. बाप्पा ऑलवेज ब्लेस अस. तर हा व्लॉग तुम्हाला कसा वाटला कमेंट मध्ये नक्की सांगा आणि आपण भेटूया नेक्स्ट व्लॉग मध्ये. ओके, बाय बाय.